7,69,457 कोटींचा अर्थसंकल्प महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला। या अर्थसंकल्पामध्ये विकास या संकल्पनेला घेऊन मोठमोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत। अर्थात या घोषणा जरी करण्यात आलेल्या असल्या तरी त्या एक्सप्रेसवे, मेट्रो वगैरे या सगळ्या संदर्भातल्या या घोषणा आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकासाचा जो एकूण संकल्पनेचा भाग गेल्या 10-12 वर्षापासून नव्या पद्धतीनं व्याख्येत आलेला आहे, ती व्याख्या म्हणजे रस्ते, पूल, मेट्रो, भुयारी प्रकल्प, भुयारी मार्ग या सगळ्यांभोवती विकासाची एक संकल्पना एकवटलेली आहे। आणि या विकासाच्या संकल्पनेमध्ये म्हणजे सर्वसामान्य माणूस ज्याचा विकास हा खऱ्या अर्थानं शिक्षण, रोजगार आणि वैद्यकीय सुविधा या माध्यमातून व्हायला हवा, तसा पॅटर्न अर्थसंकल्पांमध्ये अलीकडे फारसा दिसत नाही। तो याही वेळी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये दिसतोय। अर्थात मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागापर्यंत नवीन PSC केंद्र म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र हे बांधणं, या संदर्भात वैद्यकीय सुविधा 29 महानगरपालिका आणि जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी प्रशस्त करणं हे सांगितलं गेलेलं आहे। परंतु यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक उपआरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय ही मोठ्या प्रमाणात यांची उभारणी यापूर्वी झालेली आहे। परंतु तिथल्या वैद्यकीय सुविधांचा जर आपण विचार केला तर नुसतीच बोंबाबोंब त्या ठिकाणी आपल्याला दिसते। वैद्यकीय उपकरणं त्या ठिकाणी नाहीत, वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी हे वेळेवर उपस्थित नाहीत। त्यांची जी वेळ आहे या प्रायमरी हेल्थ सेंटरची ती खरं तर दिवसभर ती अवेलेबल पाहिजे, परंतु सकाळी 4 तास 8 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 6 अशी 2 तास म्हणजे केवळ 6 तास ही सेवा मिळते, ती वाढवली पाहिजे। अर्थात उपकरणांची फार गरज आहे। सध्या मध्यमवर्ग किंवा गरीब माणसांचा जो आर्थिक खर्च आहे, जो बजेट कोलमडतो, तो खास करून या वैद्यकीय सुविधांमध्ये। शिक्षणाच्या संदर्भामध्ये नवतरुणांसाठी नेमकं काय AI सेंटर सरकार आता उभारणार आहे, परंतु ते काही प्रशिक्षण सेंटर असणार नाही। तर त्यामुळे नव्या पिढीला नव्या पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून द्यायचा असेल तर सरकारने 50 लाख रोजगार या गुंतवणुकीतून, जी काही गुंतवणूक विदेशातून किंवा मध्यम, सूक्ष्म आणि लघु उद्योगांमध्ये सरकार करून घेणार आहे, त्यामध्ये 50 लाख रोजगार निर्माण होतील। ते कसे काय याचा तपशील नाही। कोणत्याही गुंतवणूक प्रकल्पामध्ये रोजगार उपलब्ध होतोच असं नाही। अर्थात सेवा उद्योग, उत्पादन उद्योग आणि कृषी उद्योग अशा 3 टप्प्यांमध्ये हे उद्योग जरी असले तरी सेवा उद्योग हे सर्वोच्च स्थानी आहेत। आणि सेवा उद्योगांमधल्या ज्या नोकऱ्या आहेत त्या तितक्याशा फार मोठ्या प्रमाणात त्या असत नाही। शिवाय हे सगळे प्रकल्प जेव्हा खाजगी क्षेत्र राबवते तेव्हा खाजगी क्षेत्र नफाधारित उद्योग असल्यामुळे ते प्रामुख्यानं आपला नफ्याचा विचार मुख्यत्वे करत असतात। त्यामुळे अशा रोजगारांमध्ये, अशा उद्योगांमध्ये नेमका रोजगार कसा उपलब्ध होईल किंवा निर्माण होईल याचा तपशील पूर्णपणे आलेला नाही। अर्थात नेहमीच्या ज्या योजना आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये यापुढे ती चालू राहील, परंतु त्याचं 1500 पासून 2100 करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तसं काही त्या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही। परंतु एकंदरीत या सगळ्या योजनांचा ताण बजेटवर किंवा राज्याच्या तिजोरीवर निश्चितपणे येतो। परंतु प्रश्न हा नाही, प्रश्न कोणत्याही विकासाच्या कार्यक्रमामध्ये त्या राज्यातील, त्या देशातील किंवा त्या एकूण समूहातील सर्वात शेवटचा घटक जो माणूस असतो त्याला लागणारे शिक्षण, रोजगार, आरोग्य, निवारा या ज्या प्राथमिक गरजा आहेत, खास करून अन्न, वस्त्र, निवारा या गरजा त्याच्या प्राथमिकपणे भागवल्या गेल्या पाहिजेत। या पद्धतीनं तो विकासाचा कार्यक्रम दिसला पाहिजे। परंतु आज विकासाचा कार्यक्रम मुंबई, पुणे यासारख्या महानगरांभोवती एकवटलेला दिसतो आहे, तो याही बजेटमध्ये दिसतो आहे। अर्थात सामाजिक न्यायाच्या विभागाअंतर्गत जे खास करून 2 गोष्टी ज्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती शताब्दीच्या 200 वर्ष हे असल्यामुळे त्या अनुषंगानं महात्मा फुले यांच्या जन्मशताब्दीचं हे 200 वर्ष आहे। त्यामुळे एक समिती स्थापन करून त्या संदर्भात वर्षभर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, जो जगातील मानव अधिकाराचा आणि नैसर्गिक साधनांवर सर्व माणसांचा समान हक्क असल्याचा जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या मुक्कामी 1927ला दिलेला होता, त्याचंही आता हे शताब्दी वर्ष सुरू होत असल्यामुळे महाडलाही त्या महाड चवदार तळ्याच्या अनुषंगानं
काही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. इंदू मिलच्या संदर्भामध्ये इंदू मिलला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी काही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. काही 2 दिवसापूर्वीच MMRDA यांनी जी आकडेवारी जाहीर केली, या आकडेवारीमध्ये इंदू मिल असेल किंवा महाडचा चौदार या सगळ्या गोष्टी असतील, यासाठी काही निधींची तरतूद त्याच्यामध्ये दिसते आहे. ही निधींची तरतूद नेमकी कशी होईल, केव्हा होईल, हा एक वेगळा मुद्दा आहे. परंतु हे जरी केलं जात असलं तरी ही समिती असेल, हे कार्यक्रम असतील, ते सांस्कृतिकदृष्ट्या कसे असतील, हाही प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सामाजिक समरसता वर्ष म्हणून हे सादर केलं जाणार आहे आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात समरसता या संकल्पनेच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात विवाद आहे. त्यामुळे समरसता ही संघाला अभिप्रेत असणारी विचारसरणी आणि त्या अनुषंगानं फुले आंबेडकर, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाच्या संदर्भातही, साताराच्या स्मारकासंदर्भातही बऱ्याच गोष्टी अर्थसंकल्पामध्ये सांगितल्या गेल्या. तर या सगळ्या गोष्टी जर या समरसता विचारांच्या अनुषंगानं राज्यभर साजऱ्या होतील तर निश्चितपणे यावर एक प्रकारचा वैचारिक विवाद देखील उभा राहील. अर्थात या स्मारकांच्या किंवा या गोष्टींच्या साठी सरकार पैसा उपलब्ध करून देत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु हे वर्ष साजरं करताना, ते साजरं करण्यापूर्वी एक समन्वय, कारण फुले शाहू आंबेडकर हे केवळ एक महामानव नाहीत तर त्यांची एक विचारसरणी आहे आणि ही विचारसरणी या अनुषंगानं विवाद होऊ नये. त्यामुळे समिती गठीत करताना, हे कार्यक्रम घेताना निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेला विचारात घेऊन त्यावर विचारविनिमय करायला हवा. अर्थात हा काही आजचा आपला विषय नाही, परंतु अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं जे काही एक्सप्रेसवे, मेट्रो, मुंबई पुणे अंतर्गत भुयारी वेगवान लाईन किंवा ट्रॅफिक किंवा वाहतूक समस्या सोडवण्यासाठी केले जाणारे प्रकल्पांच्या अनुषंगाने या अर्थसंकल्पामध्ये निश्चितपणे म्हटलं गेलेलं आहे. परंतु खरी समस्या जी आहे, पैसा कसा येईल, तो कुठून येईल, कसा येईल आणि तो खर्च कसा होईल, त्यामुळे अंमलबजावणीचा जो मुद्दा आहे, अंमलबजावणीचा मुद्दा हा फार महत्त्वपूर्ण आहे. आता महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये 2450 किलोमीटर रस्ते जोडले गेले किंवा 30,000 खेडी ही पक्क्या रस्त्यांनी जोडली जाणार, जी काँक्रीटची होतील. परंतु त्या ठिकाणी 23,000 पूल निर्मितीचाही प्रश्न आहे. अर्थात 23,000 पुलांची निर्मिती म्हणजे अर्थात हे गव्हर्नमेंट आणि खाजगी क्षेत्र मिळून हे करणार आहे की पूर्णपणे टोल प्लाझा जसे आपल्याकडे उभे राहिले आहेत की जी PPP मधून म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मधून जी झाली ती कायमची, म्हणजे हे टोल नाके असतील काय असतील, ही वसुली कायमची त्यांच्याकडे गेलेली आहे. त्यामुळे सरकारचा जो भाग आहे यामध्ये तो जनतेसाठी कधीतरी खुला होणार की नाही, म्हणजे हे सगळे प्रश्न कायम असतात. त्यामुळे आजच्या या अर्थसंकल्पामध्ये हा तुटीचा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचा जो विकासाचा जो वेग देण्यात आलेला आहे 7.2 हा चांगला म्हटला जात असला तरी केवळ आकडेवारी देऊन चालत नाही. त्याची भरीव ठोस जी काही त्याला पार्श्वभूमी आहे ती जनतेसमोर प्रकट होणं किंवा ती त्याचं विश्लेषण येणं किंवा ती कशी आहे याची मांडणी करणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये घोषणा मोठ्या आहेत, त्यासाठी लागणारी तरतूद प्रचंड मोठी आहे, परंतु ती कशी केली जाईल याचं सुतवाच होत नाही. मुंबईच्या वडाळ्यामध्ये 130 एकर जागा ही इनोव्हेशन सेंटर म्हणजे नव्या काही कल्पक उद्योगांना आणि संशोधन केंद्रांना दिली जाईल. अर्थात मुंबईच्या जागेच्या अनुषंगाने जेव्हा काही म्हटलं जातं तेव्हा ते विकासक किंवा जे काही डेव्हलप करणार त्यांच्या अनुषंगाने जागेचा प्रश्न फार महत्त्वाचा होतो आहे. त्यामुळे याचं नेमकं काय, हे इनोव्हेशन सेंटर्स नेमके काय असतील याचा तपशीलही येणं फार महत्त्वाचं आहे. अर्थात हा अर्थसंकल्प नेहमीसारखाच म्हणजे राज्याकडे जी काही उत्पादन शुल्काचा जो भाग आहे, तंबाखू, सिगरेट आणि दारू, यावरच राज्य सरकार टॅक्स आकारतं आणि टॅक्स आकारून आपला जो तिजोरीचा भाग आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करतं. अर्थात यामध्ये GSTच्या संकलनामध्ये देखील राज्याचा वाटा वाढल्याचं अर्थसंकल्पामध्ये सांगितले गेले. त्यामुळे केंद्राकडून येणारा वाटाही एक चांगला राज्याला मिळेल. अर्थात ह्या गोष्टी समान सरकार असल्यामुळे, डबल इंजिन असल्यामुळे डबल इंजिनला कदाचित केंद्राचा निधी येईल, मोठ्या प्रमाणात येईलही, परंतु तो निधी सर्वसामान्य माणसाचा जो शेवटचा माणूस आहे तो केंद्रबिंदू मानून तो विकासाचा कार्यक्रम जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत अर्थसंकल्पामध्ये दिसून येणारे विकास आकाशात दिसणारा किंवा तारेवरची एक कसरत आहे किंवा वरवरचा तो विकास आहे. त्यामध्ये सामान्य माणूस एका कोपऱ्याला बसून कुठेतरी ती मेट्रो जी त्याला दिसणारी नाही, कारण खाली जाणं, मेट्रोसाठी खाली जाणं किमान तिकीट घेणं जी त्याची ऐपत नाही म्हणून तो घाबरून
मेट्रोसुद्धा पाहू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती जर सर्वसामान्य माणसाची राहिली तर तो विकास कसा म्हणता येईल? त्यामुळे विकासाचा हा वेग मोठा असल्याचं सांगणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये सामान्य माणसाची स्थिती नेमकी काय आहे हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत अर्थसंकल्प हा विकासाभिमुख आहे का यावर मात्र निश्चितपणे प्रश्नचिन्ह असतं. याच अर्थसंकल्पात सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्जमाफी करण्यात आलेली आहे. मात्र या कर्जमाफीच्या बरोबरच ज्या पद्धतीनं ऑर्गॅनिक शेतीचा आग्रह या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे, काही लाख हेक्टर जमीन ऑर्गॅनिक लागवडीखाली आणली जाणार आहे, त्या अनुषंगानं जर विचार आपण केला तर सर्वसामान्य माणसाच्या साठी जो अन्नधान्याचा पुरवठा खास करून लागतो त्यासाठी शेतीत होणाऱ्या उत्पादनात ऑर्गॅनिक पद्धतीनं कशी वाढ करण्यात येईल किंवा ते उत्पादन महाराष्ट्राच्या जनतेला पुरून उरेल अशा प्रकारचं जे आश्वासन अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंभू असण्याचा जो संदर्भ आहे यामध्ये तो कसा पूर्ण केला जाईल या संदर्भात कोणतंही मार्गदर्शन नाही. त्यामुळे ऑर्गॅनिक शेतीचा आग्रह जसा आपण श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेच्या अनुषंगानं पाहिलं त्या ठिकाणी ऑर्गॅनिक शेतीचा जो अति आग्रह झालेला होता त्यातून तिथलं शेती उत्पादन पूर्णपणे एक प्रकारे ठप्प पडलं होतं आणि नंतर काय झालं ते आपण पाहतो. त्यामुळे ऑर्गॅनिक शेतीचा आग्रह करत असताना आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असताना त्यातील भरीव आणि ठोस उपाययोजना नेमक्या काय असतील, कशा असतील या संदर्भात हा अर्थसंकल्प काहीही बोलताना दिसत नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईबही करा.